नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2026 बाबत वेगवेगळ्या हालचाली अंतर्गत चालू आहेत. त्याच्यामुळे लवकरच वनरक्षक भरती 2026 ची जाहिरात येणार आहे. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, त्यासाठी सर्वांनी तयारीत राहायचं आहे. त्याच्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न वारंवार येत आहे की आता जी जाहिरात येईल त्याचा कट ऑफ किती लागेल आणि 2023 मध्ये मागील वर्षीची 2023 ची जी जाहिरात होती ना, तिचा कट ऑफ किती लागला होता. तर डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. यावर्षी तुम्हाला किती गुण घ्यावे लागणार आहे आणि 2023चा सर्व जिल्ह्यांचा सर्व वनवृत्तांचा कॅटेगरी वाईज कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आपण फक्त पुरुष वर्गाचा पुरुषांचा या ठिकाणी कट ऑफ बघणार आहोत. महिलांचा कट ऑफ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, पेसा क्षेत्राचा कट ऑफ याच्यामध्ये सामील केलेला नाही. फक्त बिगर पेसा क्षेत्राचा सर्व जिल्ह्यांचा सर्व कॅटेगरीचा सर्व वनवृत्तांचा कट ऑफ आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, महिलांचा बिगर पेसाचा सर्व वनवृत्तांचा कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या कमेंट्स आल्याच्या नंतर पेसा क्षेत्रातील महिला आणि पुरुषांचा कट ऑफ आपण बनवू. त्याच्यासाठी जास्तीत जास्त कमेंट तुम्ही करणे गरजेचे आहे. आणि आपला वनरक्षक पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता या ठिकाणी येणाऱ्या 2026च्या पदभरतीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती, वनसेवक आणि वनमजूर वनरक्षक पदभरती सर्व पदभरतींसाठी 94 प्रश्नपत्रिका संच TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या एकूण या ठिकाणी 94 एकूण 32 प्रश्नपत्रिकांचा प्रत्येक स्पष्टीकरणासहित त्याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. त्याच्या एकूण 32 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे. आणि नवीन प्रश्नपत्रिका देखील याच्यामध्ये 2023च्या त्या घेतल्याच आहे, परंतु 2026च्या देखील सरावासाठी याच्यामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक आहे वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच. एकदम बेस्ट पुस्तक हे उपलब्ध आहेत सर्व मार्केटमध्ये. ठीक आहे. हे दोनही पुस्तके तुम्ही कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये खरेदी करा, तुम्हाला 100% या पुस्तकाचा फायदा होणार आहे. अशा प्रकारचं बेस्ट पुस्तक आहे, स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेलं आहे. आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी एक एक कॅटेगरीचा कट ऑफ इथं तुम्हाला शो होईल. सर्व कॅटेगरीचा एकदाच दिसणार नाही, शेवटला दिसेल आणि त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आता EWS इथं जर बघितलं तर EWS कॅटेगरीचा कट ऑफ होता तो पुण्याचा. आता सर्व पुरुषांचाच कट ऑफ आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. पुण्याचा कट ऑफ लागलेला होता 150 लेखी प्लस मैदानी चाचणी दोनही मिळून लागलेला होता 150. ठीक आहे. त्याच्यानंतर ठाणे EWS लागला होता 162. कोल्हापूर EWS 164 लागला होता, एकदम हायेस्ट कट ऑफ गेलेला होता कोल्हापूर. ठीक आहे. त्याच्यानंतर नाशिकला इथे EWS ला जागा नव्हत्या. छत्रपती संभाजीनगर EWS 159 कट ऑफ लागला होता. त्याच्यानंतर यवतमाळ EWS लागला होता 160. अमरावती EWS लागला होता 158. गडचिरोली EWS लागला होता 154. आणि नागपूर EWS लागला होता, बघू शकता 148. चंद्रपूर EWS ला जागा येथे नव्हत्या. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर 150 कट ऑफ लागला होता धुळे EWS चा. ठीक आहे. EWS कट ऑफ संपूर्ण बघितलेला आहे. आता इथं पुढे बघू शकता एनटीडी कॅटेगरी पुणेचा 150 लागला होता. ठाणे एनटीडी 164 लागला होता, एकदम हायेस्ट गेलेला होता. कोल्हापूर एनटीडी 154, इथं एनटीडीचा थोडा कमी आला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर नाशिक एनटीडीला जागा नव्हत्या. छत्रपती संभाजीनगर एनटीडी जागा नाही. यवतमाळ एनटीडी 156 कट ऑफ लागलेला होता, हायेस्ट कट ऑफ गेलेला होता. ठीक आहे. चांगला. त्याच्यानंतर अमरावती एनटीडी जागा नव्हत्या. गडचिरोली एनटीडी 158 चांगल्या प्रकारे हायेस्ट कट ऑफ गेला होता. त्यानंतर गेला होता इथं जर बघितलं तर नागपूर कॅटेगरी नागपूर एनटीडी 156. आणि चंद्रपूरचा किती गेलेला होता, चंद्रपूर गेला होता 160 गेलेला होता चंद्रपूर. आणि इथं धुळे याला जागा नव्हती एनटीडी साठी. आता एनटीसी ला जागा नव्हती. कुठे? पुण्याला जागा नव्हती, पुणे जागा नव्हती. ठाणेचा कट ऑफ एनटीसीचा एकदम हायेस्ट 164 गेला होता. कोल्हापूरचा एनटीसी एकदम हायेस्ट 164 गेला होता. नाशिकला जर बघितलं तर इथं जागा नव्हती, एनटीसी साठी जागा नव्हती. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर एनटीसी येथे गेला होता 160 कट ऑफ. त्याच्यानंतर यवतमाळला जागा नव्हती एनटीसी साठी. अमरावतीला देखील जागा नव्हती आणि गडचिरोलीला देखील जागा नव्हती एनटीसी ला. नागपूर एनटीसी 158 गेला होता आणि चंद्रपूर एनटीसी कट ऑफ गेलेला होता 148 कट ऑफ गेलेला
होता आणि इथं जागा नव्हती धुळे एनटीसीला. ठीक आहे. त्याच्यानंतर एनटीबी, एनटीबी जर बघितलं तर 150 कट ऑफ गेलेला होता. कोणता कट ऑफ आहे? पुणेचा. पुणे एनटीबी 150. ठाणे एनटीबी 156 इथं हायेस्ट गेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर एनटीबी, कोल्हापूर एनटीबी लागला होता पुरुषांचा 154. ठीक आहे. त्याच्यानंतर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरला जागा नव्हत्या. एनटीबी यवतमाळ 158 गेला होता. अमरावतीला जागा नव्हती आणि सर्वात हायेस्ट एनटीबीचा जो गेलेला होता गडचिरोलीला, गडचिरोलीला सर्वात हायेस्ट गेला होता एनटीबीचा 164 गेला होता. नागपूर, नागपूर जर विचारात घेतलं ना तर 150 गेला होता एनटीबीचा. आणि इथं जर बघितलं तर चंद्रपूर, चंद्रपूरला जागा नव्हत्या. ठीक आहे. चंद्रपूरला जागा नाही आणि धुळेला देखील एनटीबीला जागा नव्हत्या. ठीक आहे. ठीक आहे. आता इथं जर बघितलं एसबीसी कॅटेगरी, एसबीसी कॅटेगरीचा देखील हायेस्ट कट ऑफ किती गेलेला होता? सर्वात हायेस्ट फक्त 156 गेला होता. बाकीच्या कॅटेगरीच्या मापामध्ये इथे कमी गेलेला होता. एसबीसी बघू शकता इथं पुण्याला एसबीसीला पुरुषांना जागा नव्हती. आता हा सर्व कट ऑफ जो आहे फक्त पुरुषांचा आहे, वारंवार सांगत आहे. ठाणेला, ठाणेला एसबीसी, एसबीसीचा ठाणे इथं गेलेला होता बघू शकता 156. त्याच्यानंतर कोल्हापूर गेला होता 141. इथं नाशिकला जागा नव्हत्या एसबीसीला. त्याच्यानंतर गेलेला होता छत्रपती संभाजीनगर 140. मापात होता कट ऑफ, जास्त देखील गेलेला नव्हता इथे. त्याच्यानंतर 150 गेलेला आहे यवतमाळ एसबीसी. ठीक आहे. त्याच्यानंतर अमरावती. ठीक आहे. अमरावती इथं गेलेला आहे 148. किती? 148 गेलेला होता अमरावती. नंतर आहे गडचिरोली, गडचिरोलीला गेला होता 150. मापात येथे देखील एसबीसी मापात होता. 152 नागपूरचा गेला होता. एसबीसीला इथं चंद्रपूरला जागा नव्हत्या आणि इथं चंद्रपूर, एक मिनिट, ठीक आहे. इथं देखील धुळेला देखील जागा नव्हत्या. आता आहे विजय, विजयचा कट ऑफ इथे पुण्याला इथे जागा नव्हत्या विजयला. 160 कट ऑफ गेला होता. ठाणे विजय ठाणेचा 160 गेला होता. कोल्हापूरचा गेलेला होता 146. ठीक आहे. 146 गेलेला होता. विजयचं सांगत आहे. त्याच्यानंतर नाशिक विजय, एक मिनिट, नाशिक विजयला देखील इथे जागा नव्हती. नाशिक विजयला जागा नव्हती. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरला नव्हती, यवतमाळला नव्हती, अमरावतीला नव्हती. गडचिरोलीला विजयच्या जागा होत्या. इथे 160 हायेस्ट कट ऑफ गेलेला होता, हायेस्ट गेलेला आहे. त्याच्यानंतर नागपूरचा देखील 164 विजय सर्वात हायेस्ट गेलेला होता. इथे देखील 100. आता 160 पेक्षा जास्त कट ऑफ जे गेलेले आहे ना, एकदम हाय कट ऑफ लागलेले होते त्यावेळेस. ठीक आहे. 164 आहे नागपूर. ठीक आहे. त्याच्यानंतर चंद्रपूर, चंद्रपूरचा लागलेला होता 158 विजय. ठीक आहे. आणि धुळे इथं जर बघितलं तर सर्वात माझ्या अंदाजे इथे हा एकदम टॉप लेवलचा कट ऑफ गेला होता. धुळे विजय ए, धुळे विजयचा कट ऑफ गेलेला होता 168. आता इथं जर बघितलं ना, आता काही ठिकाणी 166 वाले देखील विद्यार्थी वेटिंगला होते. त्याच्यामुळे कट ऑफ या ठिकाणी तुम्ही नॉर्मली घेऊ नका. एकदम हायेस्ट कट ऑफ जाणार आहे यावर्षी. तो किती जाणार आहे पुढे सांगणार आहे. ठीक आहे. 168 गेला होता धुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी इथं बघू शकता पुणे कट ऑफ 139 वरती निवड झाली होती. इथं जर सर्वात कमी म्हणेल पुरुषांचा कट ऑफ इथं. ठीक आहे. 139 वरती कट ऑफ गेलेला होता पुणे याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर ठाणे एसटी, ठाणे एसटी, सॉरी, तुम्हाला पुणे एसटी सांगितलं 139, ठाणे एसटीचा लागला होता 158. कोल्हापूर एसटीचा, कोल्हापूर एसटीचा लागलेला होता 154. नाशिक एसटी, नाशिक एसटीचा लागलेला होता फक्त 144. कट ऑफ इथं देखील कमी लागलेला होता नाशिकला. छत्रपती संभाजीनगरला एसटीला जागा नव्हत्या, यवतमाळला नव्हत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर अमरावतीला देखील नव्हत्या. गडचिरोलीला देखील एसटी साठी जागा नव्हत्या. पेसा क्षेत्रातून होत्या, परंतु बिगर पेसा क्षेत्रामध्ये एसटीला जागा नव्हत्या. त्याच्यानंतर नागपूर, नागपूर एसटीचा लागला होता 154. इथं हायेस्ट चांगल्या प्रकारे गेला होता, चांगला वाढलेला होता कट ऑफ. ठीक आहे. त्याच्यानंतर चंद्रपूर एसटी कॅटेगरी, चंद्रपूर एसटी कॅटेगरी 146 कट ऑफ लागलेला होता. आणि आता इथं थोडी गडबड झालेली आहे. इथं मला फिक्स सांगता येत नाहीये. हे सोडून द्या. 98 हे चुकून झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एससी कॅटेगरी, एससी कॅटेगरी पुरुषांचा सर्व कट ऑफ आहे. पुणे एससीचा लागला होता 152. ठाणे एससीचा लागलेला होता 158. कोल्हापूर एससीचा लागला होता 149. नाशिक एससीचा 156. इथं थोडा जास्त गेला होता. छत्रपती संभाजीनगर एससी 148. यवतमाळ 149 लागला होता. अमरावती आणि गडचिरोलीला एससीला इथे जागा नव्हत्या. नागपूर एससी 154 आणि चंद्रपूर एससी, चंद्रपूर एससी लागलेला होता 156.
ठीक आहे. त्याच्यानंतर जर विचारात घेतलं तर 152 लागला होता धुळे एस-सी कॅटेगरी. धुळे एस-सी कॅटेगरी 152 लागलेला होता. ठीक आहे. आता इथं ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ येथे आपण बघणार आहोत. ओबीसीचा जर बघितला तर 150 लागला होता पुणेचा. पुणे ओबीसी 150, ठाणे ओबीसी 156, कोल्हापूर ओबीसी 160 लागलेला होता. आता इथं नाशिकला जागा नव्हत्या ओबीसी साठी. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 158 लागलेला होता ओबीसीचा. ओबीसी यवतमाळ 158 लागला होता. अमरावती ओबीसी येथे 158, गडचिरोली 150 लागला होता ओबीसीचा. ठीक आहे. नंतर आहे नागपूर 160 लागला होता ओबीसीचा. चंद्रपूर ओबीसी 158 लागला होता. चंद्रपूर ओबीसी 158. आणि इथं माझ्याकडून थोडे मिस्टेक झालेले, 156 लागला होता धुळे ओबीसी. ठीक आहे. आता फायनल जागा इथे जागा इथं जर बघितल्या, इथं वरती जागा दिलेल्या आहेत ते नंतर सांगतो मी तुम्हाला. ओपन कॅटेगरीचा पुणेचा 152 लागला होता. ठाणे ओपन 166 लागला होता. कोल्हापूर ओपन 168. नाशिक ओपनला आणि छत्रपती संभाजीनगरला इथे ओपनला दोन्ही ठिकाणी जागा नव्हत्या. यवतमाळ ओपनचा 158, अमरावती ओपनचा 162, गडचिरोली ओपनचा 176, नागपूर ओपनचा 168 आणि चंद्रपूर ओपनचा 164 आणि हायेस्ट कट ऑफ लागलेला होता ओपनचा इथं धुळेचा 168. आता 168 कुठे कुठे लागलेला आहे नीट लक्ष द्या. ओपन कॅटेगरीचा कोल्हापूरचा इथे 168 लागला होता आणि इथे 166 वाले विद्यार्थी वेटिंगला होते. किती इथे लागलेला आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथं लागलेला आहे धुळे विजेचा कट ऑफ लागला आहे 168 आणि पुन्हा एकदा ओपनचा कट ऑफ लागलेला आहे इथं बघितलं तर इथं धुळे 168 आणि नागपूर ओपनचा देखील इथे 168 लागलेला आहे. ठीक आहे. आता जागा पेसा याच्यामध्ये पेसा क्षेत्राच्या जागा घेतलेल्या नाही, सर्व बिगर पेसा क्षेत्राचा कट ऑफ आहे. पुणेसाठी बिगर पेसाच्या जागा होत्या 64, ठाणेसाठी 266 जागा होत्या, कोल्हापूरसाठी 249, नाशिकसाठी होत्या 41 जागा, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 73 जागा, यवतमाळच्या 55 जागा अ, अ, आहे. बाकीचे 20 जागा अमरावती, नंतर गडचिरोलीला 49 जागा, नागपूरला 277 जागा होत्या 277 आणि 111 जागा या चंद्रपूरला आणि 51 जागा धुळे यासाठी होत्या. आता काही विद्यार्थी बोलतील की बाकीचे जिल्हे कुठे गेले, तर वनरक्षक भरती जिल्ह्यानुसार निघत नाही. तर जेवढे पण हे 11 वनवृत्त आहेत, ठाणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर एवढे पण तुम्हाला दिसत आहे ना, हे 11 वनवृत्तानुसार जाहिरात येत असते. प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिरात येत नसते. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आता समजा जर विचार केला तर नाशिक अंडर येणारे वेगवेगळे जिल्हे आहेत. नाशिकच्या जालना वगैरे, ते जालना, अहिल्यानगर हे जिल्हे कोणाच्या अंडर येतात, तर नाशिक वनवृत्ताच्या अंडर येतात. अशा प्रकारे वेगवेगळे. आता इथं जर बघितलं ना, ठाणेच्या अंडर देखील वेगवेगळे जिल्हे येतात, कोल्हापूरच्या अंडर वेगवेगळे जिल्हे. आता सर्व वनवृत्तानुसार जाहिरात येते, जिल्ह्यानुसार जाहिरात येत नाही. अशा प्रकारे सर्व मी कट ऑफ सांगितलेला आहे. इथं हा तक्त्याचा संपूर्ण तुम्ही इथे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, 2026 चा कट ऑफ असणार आहे. सर्व ऑल कॅटेगरीचा मी तुम्हाला येथे सांगणार आहे. सर्व कॅटेगरीचा कट ऑफ 168 ते 170 पेक्षा जास्त लागणार आहे. काही कॅटेगरीचा कट ऑफ 175 वरती देखील लागू शकतो. त्यासाठी सर्वांनी आतापासून तयारी केली तरच तुम्हाला या ठिकाणी वनरक्षक होण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं. अशा प्रकारे संपूर्ण बिगर पेसा क्षेत्राच्या पुरुषांचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिगर पेसा क्षेत्राच्या सर्व महिलांचा कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर पेसा क्षेत्राच्या पुरुषांचा कट ऑफ, त्याच्यानंतर पेसा क्षेत्रातील महिलांचा कट ऑफ. बाकी अशा प्रकारे हे 4 व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.